Cancer Healer Center, a new beginning. कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन कामराचा स्वैराचार व्यभिचार सुपारी घेऊन केलेला एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंची कामरावर टीका। खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्राने निवडणुकीत दाखवून दिलं। एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं कामरांना उत्तर। मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, पण मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराकडून स्पष्ट। सामनातून कुणाल कामराचं गाणं पुन्हा छापलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा सामनातून डिवचण्याचा प्रयत्न। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। सुषमा अंधारेंनी गायलेली कविता सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न। कुणाल कामराची कविता अंधारेंनी पुन्हा गायल्यानं फडणवीसांची टीका। राऊतांचाही फडणवीसांकडून सकाळी 9 वाजताचा भोंगा असा उल्लेख। अजित पवारांचा जुना व्हिडिओ राऊतांकडून ट्विट, तर विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य। अजित पवारांचं भुवया उंचावणारं विधान। गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचा दावा। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस लवकरच दुसरं समन्स पाठवणार। पहिल्या समन्सला हजर न राहिल्यानं दुसरं समन्स पाठवलं जाणार। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंकडून आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंग दाखल। बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या घटनेविषयी विधान परिषदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप। नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरात अद्यापही चोख सुरक्षा व्यवस्था। संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर। संचारबंदी हटवल्याच्या 4 दिवसांनंतरही पोलीस सतर्क। नागपूरमधील दंगल प्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार। महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी। सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी। टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यानं धमकी। सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं। महाडमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या स्नेहल जगतापांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होणार। स्नेहल जगताप काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या। चिपळूण तालुक्यातील पिंपळीमध्ये गोडाऊनला भीषण आग। संपूर्ण गोडाऊन जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचाही अंदाज। Cancer Healer Center, a new beginning.